नमस्कार, गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर एवढ्या सकाळी व्हिडिओ करण्याचं कारण असं की आमच्याकडे खूप धुकं पडले. अक्षरशः येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्ती पण दिसत नाहीये. तर चला तुम्हाला दाखवते. आणि एवढ्या सकाळी माऊ पण उठली की नक्की काय झालंय बघायला. काय ग, गुड मॉर्निंग. काय झालंय बघायचं. तर चला मग. किती धुकं पडले बघा. आत्ताच्या 7:30 वाजले. तिकडची गल्ली तर काही दिसत नाही राहिली डायरेक्ट. आणि अजून कपडे धुवायचे खाली. पाणी भरलं मी एवढ्यात बघा. इकडे तर काही दिसतच नाही डायरेक्ट. तिकडची तर गल्लीत दिसेल. आई शप्पथ, हे तर पत्रा चाललाय. उठली बघायला काय झालं. दिसतंय का तुला काय. बहुत प्रेमप्रतिम म्हणजे असं इतकं धुकं पडलं आमच्याकडे. तुम्ही बघू शकता. एवढ्या थंडीमध्ये मी कपडे धुतले, पाणी भरलंय. इकडे तर काहीच दिसत नाही. इकडची गल्ली तर काही दिसतच नाही. ते काढून मला लगेच थंडी वाजली. मोठ्या तोंडातून आपण भरायची. इकडे तर दिसू टाका म्हणून तिकडे गेला मी. गायब झाली. नाही दिसत ग, नाही दिसत. ये इकडं. माझ्या घेऊन राहिली ती. माझ्या घेऊन राहिली. नाही दिसत. नव्हतं दिसत. अगं थंडीत काय करायला म्हणजे धुकं बाई किती पडलंय. आता 8 वाजले. इकडं बाई किती धुकं पडलंय. बोला. साऊ त्यांनी सकाळपासून येण्यात काढल्या मला. सावड्यांनी गाडी घ्या ते घ्या. इकडे का ना. जर एवढ्या थंडीमध्ये मी कपडे धुवू शकते तर मी कोणाला इझिली धुवू शकते. मी थंडीमध्ये डायरेक्ट बोटच येऊन गेलं. तिकडं काही दिसत नाही राहिलं. आता मी काय करू. कोणी दिसतंय तिकडनं. मला तो कोणीच दिसत नाही. आता एकाचं दुःख दाखवते. बाई जाईन बघू दिसते का. मला तर काही दिसत नाही ती बाई. तर सांगा ती इकडं बघा. ती काही घर सुद्धा दिसत नाही. समोर इतकं घर दिसत होतं त्यात काहीच दिसत नाही. बोल मम्मा. आमच्याकडं भयंकर दिसतंय. असं वाटतंय कोणाच्या हाताचे. बघा किती छान धुकं पडलंय. आता तरी थोडी झाड दिसते. नाही तर काहीच दिसत नव्हतं आधी. आमच्याकडे आता बरोबर काश्मीर झाले. तू कधी येणार. हा ना. आवरलं का. एक वाजेपासून 12, 12:30, 1 पर्यंत करून जाईल. 4 वाजेपर्यंत लागलं निवडायला.
आमच्याकडे बा ना किती धुकं पडलंय. अय बाई, मी काही नाही घेतलेलं रे का, माझ्यावर येऊ नका बरं का, आता सांगते मी काही नाही घ्यायला. बापरे, खूपच थंडी वाज राहिली. आता मस्त ब्रश करते. आता ऊन पडायला लागले मस्त. तुमच्याकडे पडलाय का एवढंसं धुकं? नक्की सांगा. आणि चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.